तेभ्यः ॐ नमः सिद्धेभ्यः ॐ नमः सिद्धेभ्यः नमो अर्हन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयरीयाणं नमो अध्यायाणं नमो लोये सवसाहुणं। जेवली अनंताणं सिद्ध परमेष्टि भगवान की जय। पंच परमेष्टि भगवान की जय। सिद्धांत शास्त्र की जय। आचार्य कुंद कुंददेव विरचित प्रवचन सारजी मंगलाचरण। एस सुरासुर मनुसिंद वंदिदं धोदघायिकममलं प्रणमामि वर्धमानं तीर्थं धम्मसकतारम् से पुनतीर्थयरे ससंवसिद्धे विशुद्धस्वभावे समनेयणानदंसण चरिततव वीर्या यारे ते संवे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि यवठन्ते अर्हन्ते मानुषे खेते किच्चार्हन्ताणं सिद्धाणं तहणमो गणहराणम् अच्छावयवगाणं साहुणं चेदि संवेसिं तेसिं विशुद्धदंसण प्राणपहाणसमं समासेच उपसंपयामि समं जतो निर्वाण संपत्ति। जेवली आचार्य भगवान कुंद कुंददेव भगवान की जय। परमागम श्री प्रवचन सार राज की जय। प्रवचन सार जीवन स्वातंत्र्याची कला हे परमपूज्य आरिका शुद्धम श्री माताजींनी लिखित मराठी टीका याचा स्वाध्याय करत आहोत। त्याचा 32वी गाथा आपली चालू होती। त्याच्यामध्ये गाथेचे 3 अर्थ सांगितलेले आहेत। पहिला आणि दुसरा अर्थ आपण पाहिला होता। एकदा गाथा घेऊयात। पेज नंबर 196 वर आहे 32 नंबरची गाथा। गे नदीने वनमुंचदी न परं परिणमदि केवली भगवं पेच्छदि समान्तदोषो जानदि संवं निरवशेषं गेन्नदिने वनमुंचदी न परं परिणमदि केवली भगवं पेच्छदि समान्तदोषो जानदि संवं निरवशेषं। तर काय सांगितलं ह्याच्यामध्ये की केवली भगवान सर्व पदार्थांना
सर्व बाजूंनी संपूर्ण रूपाने निरवशेष म्हणजे कुठल्याही रूपाने राहत नाही, कोणतीही बाजू राहत नाही, असं निरवशेष रूपाने जाणतात, पाहतात. परंतु त्यांना नेवगिण्णदी म्हणजे ग्रहण करीत नाहीत, न मुंचदी सोडतही नाहीत, न परम परिणमदी म्हणजे पररूपाने परद्रव्यारूपाने परिणमनही करीत नाहीत. तर आपण ह्याच्यामध्ये 3 अर्थ सांगितले होते. ह्या गाथेचे 3 अर्थ घ्यायचे होते की जीवामध्ये त्यागोपादान शून्यत्व नावाची शक्ती असल्यामुळे केवली भगवान परपदार्थाला ग्रहण करीत नाहीत, त्याचा त्याग करीत नाहीत आणि परिणमनही करत नाही. सांगितलं होतं की 47 शक्ती समयसार ग्रंथामध्ये सांगितलेल्या आहेत. तर त्या 47 शक्तीपैकी ही त्यागोपादान शून्यत्व शक्ती एक शक्ती आहे. तर त्याच्यानुसार केवली भगवान परद्रव्याचे ग्रहण करणारे नाहीत, त्याग करणारे नाहीत आणि पररूपाने परिणमन करणारेही नाहीत. मग सांगितलं काय, दुसरा अर्थ कसा घ्यायचा, केवली भगवान त्यांच्या ठिकाणी ज्ञप्ती परिवर्तनाचा अभाव झाल्यामुळे ते एका ज्ञेयाला सोडून अन्य ज्ञेयाला ग्रहण करीत नाहीत. मग ज्ञप्ती परिवर्तन कशाला म्हटलं होतं, एका ज्ञेयाला सोडून दुसऱ्या ज्ञेयाला ग्रहण करणे, याला ज्ञप्ती परिवर्तन म्हणतात. म्हणजे एक ज्ञेयाविषयी ज्ञान झालं की त्याला सोडून दुसऱ्याबद्दल जाणण्याची इच्छा होते. मग पहिल्याला सोडून दुसऱ्याबद्दलची जी जाणण्याची इच्छा आहे त्याचं ज्ञान करणं, ह्याला ज्ञप्ती परिवर्तन म्हटलं जातं. मग ही कशी होती, आपल्या छद्मस्थ अल्पज्ञ जीवांमध्ये ज्ञप्ती परिवर्तन होत असतं. एका ज्ञेयाला ग्रहण केलं जातं आणि त्यानंतर परत ते जाणून झालं की दुसऱ्या पदार्थाला जाणण्याची इच्छा होते. मग पूर्वज्ञेय पदार्थाला सोडून त्या दुसऱ्या ज्ञेय पदार्थाला जाणायला जातो जीव. कोणता, अल्पज्ञ जीव किंवा छद्मस्थ जीव. पण केवली जीव आहे जो केवली भगवान आहेत त्यांच्या ठिकाणी ह्या ज्ञप्ती परिवर्तनाचा अभाव झालेला आहे. त्यामुळे ते काय करतायत, एका समयामध्ये सर्व ज्ञेयांना म्हणजे काय सांगितलं, एकाच समयामध्ये सर्व पदार्थांना त्यांच्या सर्व पर्यायासकट जाणतायत. त्यामुळं काय आहे, त्यांना परत कोणतीही दुसरी वस्तू जाणण्याची इच्छाच राहत नाही, कारण सगळं तर जाणून झालेलं आहे. त्यामुळं मग ती ज्ञप्ती परिवर्तनाचा अभाव आहे. त्यामुळे इथे सांगितलं त्यांनी की वस्तू स्वरूपात तर सांगितलं की केवली भगवान एका समयात संपूर्ण विश्वातील ज्ञेय पदार्थांना जाणतात. मग त्यामुळे त्यांना कोणत्याही विषयाची जिज्ञासा राहत नाही. मग त्याच्यासाठी उदाहरणं बघितली होते की समजा कोणी जीव जर धर्म मार्गामध्ये पदार्पण करतो, मग त्याची काय होते, इच्छा जाणून घ्यायची वाढत जाते. मग हे सगळं छद्मस्थ जीवांचं उदाहरण घेऊन सांगितलं होतं. मग परत सांगितलं होतं की स्वाध्याय कशासाठी करायचा, तर वस्तू स्वरूपाचा निर्णय करण्यासाठी, स्वपरामध्ये भेदविज्ञान करण्यासाठी, परिणामांच्या विशुद्धीसाठी, आत्मानुभवासाठी, कर्मनिर्जरेसाठी, कषायांच्या उपशमासाठी, शाश्वत सुख प्राप्त करण्यासाठी, ह्या सगळ्या म्हणजे ह्या गोष्टींसाठी स्वाध्याय एक उपाय आहे असं सांगितलं होतं. ज्यावेळेस काय होतं, सविकल्प भूमिकेमध्ये अशुभ ध्यानापासून वाचण्यासाठी आणि शुद्धोपयोगामध्ये जाण्यासाठी स्वाध्याय प्रथम कर्तव्य सांगितलेलं आहे. आणि स्वाध्याय
कशासाठी शास्त्र स्वाध्याय, तर हे आपण बघितलं. काय होतंय? भेदविज्ञान, वस्तुस्वरूपाचा निर्णय, परिणामांची विशुद्धी, आत्मानुभव, कर्मनिर्जरा, कषायांची मंदता, आणि हे शाश्वत सुख मिळते स्वाध्यायामुळं. म्हणून स्वाध्याय हे परम आवश्यक, परम तपः म्हटलेलं आहे ना. तर चामुंडराया विरचित एक चारित्रसार नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये सुद्धा स्वाध्यायाचं अनेक प्रयोजन सांगितले होते, ते देखील आपण काल बघितले होते. मिथोऽयं स्वाध्यायः प्रज्ञातिशयः प्रशस्ताध्यवसाय प्रवचनस्थिती संशयच्छेदः परवादिशंकाभावः प्रभावना परमसंवेगः तपोवृद्धी अतिचार विशुद्धी कषायेंद्रियजय इत्येम माध्यर्थम स्वाध्यायानुष्ठेय असं चारित्रसार नावाचा ग्रंथ आहे. त्याचा पृष्ठ क्रमांक 67 वर हे स्वाध्यायाचं हे एवढे सगळे प्रयोजन सांगितलेले आहेत. मग सांगितलं की काय, की प्रत्येक स्वाध्यायानी स्वाध्याय करणारे स्वाध्यायी त्यांनी काय केलं पाहिजे, आपल्या स्वतःला जज केलं पाहिजे की मी ह्या शास्त्र स्वाध्यायात जर करतो आहे तर यातील किती प्रयोजन मी सिद्ध केले, कोणते कोणते झाले, आणि मी त्यानुसार करतो आहे का. जर प्रयोजन सिद्ध होत नाही तर काय आहे, तो स्वाध्याय आहे का, खरंच तो स्वाध्याय आहे का, हे देखील तपासून पाहायला हवं. मग त्याच्यासाठी परत सांगितलं होतं, एक काळी मिरीचं उदाहरण दिलं होतं, दृष्टांत, तो देखील आपला झाला होता. आता गाथेचा तिसरा अर्थ आपण पाहत आहोत. जयसेनाचार्यांनी आपल्या तात्पर्यवृत्तीमध्ये असा अर्थ केला आहे की केवली भगवान अंतरंगात काम क्रोधादी विकारी भावांना व बहिरंगामध्ये 5 इंद्रियांच्या विषयरूप पदार्थांना ग्रहण करीत नाहीत. कशाला? अंतरंगामध्ये काम क्रोधादी विकारी भावांना ते ग्रहण करीत नाहीत, आणि बहिरंगामध्ये जे इंद्रिय विषय आहेत त्या विषयरूप पदार्थांना देखील ते ग्रहण करणारे नाहीत. व आपल्या आत्म्याच्या अनंत ज्ञानादी चतुष्टय स्वरूपाला सोडत नाहीत. कशाला ग्रहण करत नाहीत हे बघायचंय, लक्षात ठेवायचंय, आणि कशाला सोडत नाहीत हे लक्षात घ्यायचंय. की कशाला ग्रहण करत नाहीत म्हणून सांगितलं, अंतरंगामध्ये काम क्रोधादी विकारी भाव म्हणजे विभाव, आणि बहिरंगामध्ये 5 इंद्रियांचे विषयरूप पदार्थ यांना ग्रहण करीत नाहीत. आणि कशाला सोडत नाहीत, तर जो आत्म्याचा अनंत ज्ञानादी चतुष्टय स्वरूप आहे त्याला सोडत नाही. हेच कारण आहे की केवली भगवान केवल ज्ञानाच्या उत्पत्ती काळामध्येच एकाच वेळी सर्वांना जाणतात आणि पाहतात. ह्या कारणामुळे असं सांगितलं, हेच कारण आहे की केवली भगवान केवल ज्ञानाच्या उत्पत्ती काळामध्येच एकाच वेळी सर्वांना जाणतात आणि पाहतात, अन्य विकल्परूप परिणमन करीत नाहीत. असे वितरागी होऊन काय करतात, आपल्या स्वभावरूप केवल ज्ञान ज्योतीने निर्मल स्फटिकमण्याप्रमाणे निश्चल चैतन्य प्रकाशरूप होऊन आपल्या आत्म्याला आपल्या आत्म्याच्या द्वारे आपल्या आत्म्यामध्ये जाणतात व अनुभवतात. म्हणून परद्रव्यांची एकता नाही, भिन्नताच आहे. ज्याप्रमाणे जेव्हा सोने शुद्ध अवस्थेला प्राप्त होते त्याच वेळी किट्टिमा व कालिमेचा त्याग करते, मग त्याला पुन्हा ग्रहण करीत नाही व शुद्ध स्वरूपाला सोडत नाही. त्याचप्रमाणे जेव्हा हा आत्मा पूर्ण शुद्ध होऊन स्वतः लवलीन होतो तेव्हा जे काही त्यागण्यायोग्य आहे त्या सर्वांचा त्याग करतो व जे काही ग्रहण करण्यायोग्य आहे त्याचे ग्रहण करतो.
राग, द्वेष, मोह, अज्ञान, विषय, कषाय हे त्यागण्यायोग्य आहेत, कारण हे आत्म्याचे मूळ स्वरूप नाहीत, विकारी भाव आहेत. ज्याप्रमाणे गटारीतील पाणी पिण्यायोग्य नाही, वमन करण्यायोग्य आहे, म्हणून कोणी शहाणा मनुष्य ग्रहणच करीत नाही. जर चुकून तोंडात गेले तर त्यास थुंकून टाकतो. त्याप्रमाणे रागादी विकारी भाव करण्यायोग्य नाहीतच. जरी कर्मोदयाने उत्पन्न झाले तरी ते स्वीकारण्यायोग्य, आदर करण्यायोग्य नाहीत, ते सोडण्यायोग्यच आहेत. या गाथेचा आशय जाणून आपल्या जीवनात प्रयोग कोणता करायचा? जाणणे हा आत्म्याचा स्वभाव असल्यामुळे परपदार्थ ज्ञानामध्ये आपोआप झळकतात. कारण जीवाचा तो स्वभावच आहे जाणणे ना. त्यामुळं काय सांगितलं? त्या स्वभावामुळे परपदार्थ ज्ञानामध्ये आपोआप झळकतात. कोणत्याही परपदार्थाकडे आकर्षित होऊन त्यावर मोह करू नये. कोणत्याही परपदार्थाचा द्वेष करून झिडकारू नये. जसा पदार्थ आहे तसा त्याला जाणून समताभाव ठेवावा व परपदार्थापासून भिन्न आपल्या आत्मस्वरूपाचा अनुभव करावा. बुद्धीमध्ये सर्व रागादी विभाव सोडण्यायोग्य आहेत व एक निज स्वभाव ग्रहण करण्यायोग्य आहे. म्हणून पराला ग्रहण करू नये व स्वतःला सोडू नये. काय सांगितलं? आता हे गाथेचा आशय जाणून घेऊन आपल्या जीवनात काय प्रयोग करायचा त्याचा? तर काय सांगितलं की हे जे आहे जाणणे हे माझा स्वभावच आहे. त्यामुळं काय आहे? परपदार्थ माझ्या ज्ञानामध्ये आपोआप झळकतात. मग ते पदार्थ जरी माझ्या ज्ञानामध्ये झळकले तरी त्याच्याकडे आकर्षित होऊन त्यावर मोह करू नये आणि कोणत्याही परपदार्थांचा द्वेषही करू नये, झिडकारूही नाही. काय विचार करायचा? तिथं ते ज्ञेय आहे आणि मी जाणणारा मात्र आहे, ज्ञायक आहे. मग त्याच्याबद्दल काय तन्मयता नकोय. आकर्षित होऊन त्याच्यावर मोह पण करायचा नाही आणि तिरस्कार करून द्वेषही करायचा नाही. फक्त काय करायचं? जाणायचंय. त्या परपदार्थापासून भिन्न असा आपला आत्मस्वरूप ते जाणायचं आहे. आणि बुद्धीमध्ये जे काही रागादी विभाव आहेत ते सगळे हेय आहेत. मग उपादेय काय आहे? एक निज स्वभावच उपादेय आहे. मग काय सांगितलं? पराला ग्रहण करू नका आणि स्वतःला सोडू नका. आतापर्यंत केवल ज्ञानींची महिमा गायली. आता येथे श्रुतकेवलींचा महिमा गातात. या महिमेद्वारे कार्यशैलीच्या अपेक्षेने केवली व श्रुतकेवलींमध्ये समानता दाखवितात. जाणणे हा आत्म्याचा स्वभाव आहे. त्यामुळे छद्मस्थ जीव प्रतिक्षण विविध विषयांना जाणून आपले ज्ञान वाढवण्यासाठी प्रयत्न करीत राहतो. जसे जसे परविषयक ज्ञान वाढू लागते तसतशी विशेष जाणण्याची आकुलता वाढत जाते. विशेष जाणण्याच्या इच्छेमुळे हा संसारी जीव दुःखाचा, अशांतीचा अनुभव करतो. कारण काय सांगितलं की एकतर आत्म्याचा स्वभावच आहे जाणणे, पण काय होतंय? त्या जाणण्याची आकुलता येते छद्मस्थ जीवांमध्ये. मग जशी जशी आकुलता वाढते त्यामुळं काय होतंय? जीव दुःखाला, अशांतीला भागीदार होतो. रात्रंदिवस अभ्यासाच्या मागे लागून पुस्तकी किडा बनतो तरीही शांती मिळत नाही. जे ज्ञान सुखाला कारण होऊ शकते तेच ज्ञान या आकुलतेमुळे
दुःखाचे कारण बनते. या विशेष ज्ञान पिपासू शुद्ध जीवांच्या विशेष आकांक्षेचा क्षोभ शांत करण्याच्या उद्देशाने आचार्य पुढील गाथा सांगतात. ती गाथा कशी आहे, काय आहे बघू. गाथा नंबर 33. जोई सुदेन विजानदी अप्पाणं जानगं सहावीणो तं सुद केवलिमिसीनो भणन्ति लोयप्पदीवयरा. जोई सुदेन विजानदी अप्पाणं जानगं सहावीणो तं सुद केवलिमिसीनो भणन्ति लोयप्पदीवयरा. अन्वय अर्थ पाहू. जो ही म्हणजे जो निश्चयाने, सुदेन अर्थात श्रुतज्ञानाच्या द्वारे, सहावेन जानगम स्वभावाने, जानगम अर्थात न्यायक, अप्पाणम आत्म्याला, विजानदी विशेष रूपाने जाणतो. जो निश्चयाने श्रुतज्ञानाच्या द्वारे स्वभावाने ज्ञायक अशा आत्म्याला विशेष रूपाने जाणतो. तम सुद केवली मिसिनो. तम म्हणजे त्याला, पहिल्यांदा लोयप्प दिवयरा या शब्दाचा अर्थ घ्यायचा आहे. लोकाला प्रकाशित करणारे. लोयप्प दिवयरा ह्याचा अर्थ आहे लोकाला प्रकाशित करणारे. ईसिनो म्हणजे ऋषिगण. सुद केवली भणंती श्रुत केवली म्हणतात. मग त्याला लोकाला प्रकाशित करणारे ऋषिगण श्रुतकेवली म्हणतात. अशा पद्धतीने श्रुतकेवली हे सांगितलं ह्या गाथेमध्ये. केवली भगवान पूर्ण विकसित केवल ज्ञानाच्या द्वारे अनादि अनंत, अहेतुक, असाधारण, स्वसंचेत्यमान, चैतन्य सामान्य महिमावंत, एकत्व स्वरूपी केवळ आत्म्याचे संचेतन करतात. काय सांगितलं? केवली भगवान स्वतःच्या पूर्ण विकसित केवल ज्ञानाच्या द्वारे अनादि अनंत, हे सगळे विशेषण घेतलेले आहेत. अनादि अनंत, अहेतुक, असाधारण, स्वसंचेत्यमान, चैतन्य सामान्य महिमावंत, एकत्व स्वरूपी केवळ आत्म्याचे संचेतन करतात. म्हणून त्यांना केवली म्हणतात. केवली भगवान विश्वाला जाणतात असे म्हणणे व्यवहार आहे. वास्तविक केवली भगवान केवळ आत्म्याचे वेदन करतात. ज्याप्रमाणे वस्तुतः सूर्य पदार्थांना प्रकाशित करीत नाही, तो तर आपल्या प्रदेशामध्ये स्वयं प्रकाशमान होतोय. मग जगातील बाह्य पदार्थ त्याच्या निमित्तात येऊन स्वयं प्रकाशित होतात. त्याप्रमाणे केवली भगवान दुसऱ्या पदार्थांना जाणायला जात नाहीत. ते तर स्वयं स्वतःमध्ये केवल ज्ञान रूपाने परिणमित होतात. स्वतःला अनुभवण्याचे काम करतात. ज्ञेय पदार्थ त्यांच्या ज्ञानामध्ये येऊन स्वयं जाणले जातात. अशी केवली भगवंतांची कार्यशैली इथे आपल्याला सांगितली. केवल ज्ञान पूर्ण निरावरण आहे. त्यामुळे संपूर्ण चैतन्याचे विशेष तेथे एकाच वेळेस प्रकट झाले आहेत. केवल ज्ञानामध्ये ज्ञानाचा पूर्ण विकास झाला आहे. अशा पूर्ण विकसित केवल ज्ञानाने केवली केवळ आत्म्याला जाणतात.
अमृतचंद्र आचार्यांनी टीकेमध्ये आत्म्याची 7 विशेषणे दिली आहेत. पहिलं सांगितलं अनादी. आत्मा अनादी आहे, अर्थात ज्याला सुरुवात नाही. त्याला आई वडिलांनी, ईश्वरांनी किंवा अन्य कोणीही उत्पन्न केलेले नाही. कुणाला? आत्म्याला. जे कोणाकडूनही केले गेले नाही त्याला प्रारंभ असत नाही. मग आत्मा स्वयंभू, परनिरपेक्ष, स्वतः सिद्ध आहे, म्हणून अनादी आहे. अनादी कसा आहे हे पण सिद्ध झालं की त्याला काय सुरुवात नाही, त्याला कोणीही उत्पन्न केलेलं नाही, कोणाकडूनही त्याचा प्रारंभ झालेला नाही. त्यामुळं काय आहे? आत्मा स्वयंभू, परनिरपेक्ष, कोणत्याही प्रकारची पराची अपेक्षा नसणार, स्वतः सिद्ध, त्यामुळे त्याला अनादी म्हटलं. त्यानंतर दुसरं विशेषण सांगितलं अमृतचंद्राचार्यांनी दिलेलं अनंत. आत्मा अनंत आहे. म्हणजे आपण म्हणताना कसं बोलतो अनादी अनंत असं एक विशेषण, पण ॲक्च्युअल अनादी विशेषण वेगळं आहे, अनंत विशेषण वेगळं आहे. मग अनंतचं कसं सांगितलं त्यांनी? आत्मा अनंत आहे, अर्थात याचा कधीही अंत होणार नाही. जसा आत्ता आहे तसाच तो अनंत काळापर्यंत राहणारा आहे. कोण? बसाव. अग्नी, वीज, पाणी, विषादिकांच्या द्वारे त्याचा कधीही नाश होऊ शकत नाही, म्हणून आत्मा अनंत आहे. त्यानंतर तिसरं विशेषण सांगितलं निष्कारण. आत्मा अन्य कोणत्याही पदार्थांना उत्पन्न करीत नाही, म्हणून तो अकारण आहे. अकारण असं म्हटलं होतं ना, अकारण कार्य परमात्मा, कारण परमात्मा, कार्य परमात्मा. तर अकारण का म्हटलं? कारण कोणत्याही पदार्थांना उत्पन्न करत नाही. अनादी अनंत वस्तू कोणाचे कारण होऊ लागली तर कार्य सदैव होण्याचा प्रसंग येईल. कारण वस्तू सदैव मौजूद आहे तर कार्य सतत होत राहील. तसे तर होत नाही, म्हणून आत्मा कारण नाही, त्यामुळे त्याला कोणताही कार्यभार नाही, तो निश्चिंत आहे. अशा पद्धतीने तिसरं विशेषण आत्मा निष्कारण आहे किंवा अकारण आहे हे सांगितलं. चौथं विशेषण सांगितलं असाधारण. असाधारण म्हणजे काय? जे असामान्य आहे असं. आत्मा स्वचैतन्य लक्षणाने इतर सर्व द्रव्याहून विलक्षण, असामान्य आहे, निराळाच आहे. स्ववैशिष्ट्याने विशिष्ट असाधारण आहे. म्हणजे काय सांगितलं? इतर अन्य द्रव्याहून असा विलक्षण, निराळा असा हा असाधारण आत्मा आहे. पाचवं विशेषण सांगितलं स्वसंचेत्यमान. म्हणजे आत्मा स्वतःद्वारे अनुभवण्यायोग्य आहे. दुसऱ्यांच्या करवी, दुसऱ्यांच्या द्वारे आपल्या आत्म्याचा अनुभव होऊ शकत नाही. स्मृती आदी परोक्ष ज्ञानाच्या द्वारे अथवा इंद्रिय ज्ञानानेही आत्मा जाणला जाऊ शकत नाही. ज्याप्रमाणे साखरेची गोडी स्वतः चाखूनच लक्षात येते, त्याप्रमाणे आत्मा स्वानुभव प्रत्यक्ष ज्ञानानेच अनुभवात येतो, म्हणून तो स्वानुभव गम्य आहे. काय सांगितलं? आत्मा हा
स्वयं स्वतःच्या द्वारेच अनुभवण्यायोग्य आहे. दुसऱ्यांच्या द्वारे आपल्या आत्म्याचा अनुभव होऊ शकतच नाही. म्हणून सांगितलं स्वसंचेत्यमान हे विशेषण. त्यानंतर 6वं विशेषण सांगितलं चैतन्य सामान्य महिमावंत. हे अख्खं एक आहे. चैतन्य सामान्य महिमावंत म्हणजे चैतन्याचा महिमा अद्भुत आहे. आत्मा आपल्या या चैतन्य सामान्य महिमेने युक्त आहे. दुसऱ्या कोणत्याही पदार्थाद्वारे आत्म्याचा महिमा होऊ शकत नाही. हा चैतन्य स्वभावच 3 लोकांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे, अनुपम आहे. 3 लोकांमध्ये सारभूत आहे. चैतन्याचा चमत्कार अद्भुताहून अद्भुत आहे. म्हणून आत्मा चैतन्य सामान्य महिमावंत असं विशेषणाने युक्त आचार्य अमृतचंद्रांनी सांगितला. त्यानंतर 7वं विशेषण सांगितलं एकत्व रूप. चेतक स्वभावाने सदा एकत्व स्वरूपी आहे. चेतक म्हणजेच न्यायक. चेतकचा अर्थच काय आहे? न्यायक. मग आत्मा पूर्वीही चेतक होता, आताही चेतक आहे, पुढेही चेतकच राहणार. 3 काळामध्ये विज्ञान घन स्वभावी आहे. म्हणून एक आहे, शुद्ध आहे. त्यामध्ये दोनपणाचा अभाव आहे. अशा केवळ आत्म्याचे आत्म्याद्वारे अनुभवन करतात. म्हणून भगवान केवली म्हटले जातात. म्हणजे सांगितलं काय की केवली का म्हटलं जातं भगवंतांना, तर अशा केवळ आत्म्याचे आत्म्याच्या द्वारे अनुभव करतात. केवळ आत्म्याचे, ओनली आत्मा, केवळ आत्मा, आणि आत्म्याच्या द्वारे अनुभव करतात. म्हणून भगवान केवली म्हटले जातात. अशा पद्धतीने आत्म्याची 7 विशेषणे अमृतचंद्र आचार्य टीकेमध्ये सांगितलेली आहेत. पहिलं सांगितलं अनादि, दुसरं सांगितलं अनंत, तिसरं निष्कारण, चौथं असाधारण, 5वं स्वसंचेत्यमान, 6वं चैतन्य सामान्य महिमावंत आणि 7वं एकत्व रूप. अशा पद्धतीने 7 विशेषणं सांगितली गेलेली आहे. ओम जेवढे 24 भगवान की जय. निज निधि निज में बताई यह अनंत उपकार है, उसके लिए जिन वाणी बापू वंदना शतबार है. कहकर स्वरूप यथार्थ जग का जो किया उपकार है, उसके लिए जिन वाणी माँ को वंदना शतबार है, वंदना शतबार है. जिनवाणी माता की जय. सावधान. जाणा हा मी शुद्ध चैतन्यमय जीवच आहे. हा मी जीव ज्ञानदर्शन स्वभावी आहे. न्यायक स्वरूपी आहे.
सर्व ज्ञेयांना जाणणारा मात्र ज्ञायकच आहे. जाणा. हा मी शुद्धात्मा अनादी आहे. मला कोणीही उत्पन्न केलेले नाही. हा मी स्वयंभूच आहे. स्वतः सिद्ध आहे. हा मी ध्रुवात्मा अनंत आहे. मला माझा कधीही अंत होणार नाहीच. असा मी अनंत आहे. मी जसा आता आहे तसाच अनंत काळापर्यंत राहणारा आहे. माझा नाश होऊ शकत नाहीच. मी अविनाशी आहे. शाश्वत आहे. ध्रुव आहे. चैतन्य सत्ता प्रकाशमय आहे. अनंत चतुष्टय स्वरूप आहे. नायक स्वरूप अनादि अनंत स्वरूप असाधारण स्वरूप चैतन्य सत्ता मात्र स्वरूप शुद्धोऽहम् एकोऽहम् ध्रुवोऽहम् जीवोऽहम् विसर्जन. भो प्रभो मन वचन काय कृतकारी तनुमोदन सरंभ समारंभ आरंभ क्रोध मान माया लोभ समाध इत्यादी विभावांच्या द्वारे माझ्याकडून या भवात पूर्वभवात खऱ्या देवशास्त्र गुरु यांचा अविनय झाला. घेतलेल्या व्रतामध्ये अतिक्रम व्यतिक्रम अतिचारणाचा दोष घडले. एकेंद्रियापासून पंचेंद्रियांपर्यंत ज्या जीवांची हिंसा विराधना झाली. दिवसा व रात्री घडलेल्या या सर्व दोषांचा पश्चाताप व्यक्त करून मी क्षमा मागते. हे माझे सर्व दोष मिथ्या होत. स्वाध्याय करताना जे काही दोष घडले ते सर्व दोष मिथ्या होत. मी माझ्यामध्येच राहू. या सर्व दोषांविषयी मी प्रायश्चित्त घेत आहे. ओम नमः. सर्वांना क्षमा, सर्वांची क्षमा.